गाइस ये झाड़ आणलेले आम्ही. हे हाय गाइस, वेलकम बैक टू माय चैनल. तो आज का व्लॉग मैं स्टार्ट कर रहा हूँ खेत में से. तो गाइस मैं ये सोच रहा था कि क्यों ना मैं व्लॉग मराठी में स्टार्ट कर दूँ. तो पहले मैं मराठी में बोल के स्टार्ट करता हूँ. तर मी विचार करत होतो की व्लॉग मराठीत स्टार्ट करू, कारण काय होतंय मी कॅमेरामध्ये सगळ्यांना हिंदीत बोलतो आणि बाकीच्या सगळ्यांसोबत मराठीत. मग त्यामुळं ते नॅचरल फील येत नाही. आणि माझ्यामुळे माझे जे दोस्त आहेत जीवन्या, व्यंक्या, ह्यांना पण मराठीतच ह्यांना पण हिंदीत बोलावं लागतं माझ्यामुळे, आणि त्यामुळं नॅचरल फील येत नाही. तर मी विचार करतोय की आता मराठीमध्ये स्टार्ट करू, कारण जिथून मी आहे इंदापूरमधून तिथं ऑलमोस्ट सगळे लोक मराठीतच बोलतात. तर कसं आता मराठीत बोलायला लागलो ना तर सगळं इझी होऊन जाईल. म्हणजे मला पण व्यवस्थित एक्सप्लेन करता येईल आणि बाकीच्यांना पण काय प्रॉब्लेम होणार नाही. जसं जीवनाला, व्यंक्याला, ह्यांना खूप विचार करून हिंदीमध्ये बोलावं लागतं, कारण त्यांचं फर्स्ट लँग्वेज हिंदी नाही. तर आता बघू, मराठीतच स्टार्ट करू व्लॉग. बाय द वे माझा आज बड्डे आहे. तर ही माझा पहिला बड्डे आहे जी मी माझ्या फादरसोबत नाही करत, कारण लास्ट 3 मंथ पहिले त्यांची डेथ झाली. तर ह्या गोष्टीचं वाईट वाटतं थोडं, पण इट्स लाईफ, वी हॅव टू फेस इट. तर गाईज पहिल्या काळात कसं होतं की आपल्याकडे फोटो असायचे माणसांचे आठवणी म्हणून, पण आता आपण व्हिडिओ करू शकतोय. तर ते माणसं नसले तरी त्यांची मेमरीज आपल्यासोबत राहतात. त्यासाठी मेन मी व्लॉगिंग स्टार्ट केलं. त्यांच्या डेथनंतर मी किती 10 ते 15 दिवसातच व्लॉगिंग स्टार्ट केलं, कारण हे जे मेमरीज आहेत आता मी जी क्रिएट करतोय हे मी राहील नाही राहील, तुम्ही बघताय व्लॉग, तुम्ही राचाल नाही राचाल, पण हे यूट्यूबवर कायम राहणार. तर त्यामुळं कसं जे कोण पण माणसं आपल्यावर प्रेम करतात त्यांना हे व्हिडिओ कायम राहतील. आणि मी यूट्यूब करतोय कारण ही गोष्ट मला आवडते करायला, लाईव्ह डॉक्युमेंट करायला, शूट करायला, व्हिडिओ काढाय. आणि माझ्या फादरला पण हेच गोष्ट माझी आवडत होती की जी गोष्ट मला आवडते ती मी करतो. तर आता कोणाच्या म्हणण्याने तू हे करू नको कर, हे आता थांबणार नाही. व्लॉग्स आता कंटिन्यू जोपर्यंत मी आहे तोपर्यंत व्लॉग्स मी करणार. जर विकेंडला नाहीतर जेव्हा पण चान्स भेटेल तेव्हा. तर आता आपण जाऊ घरी. मी आज बड्डे, तर आज मी विचार करत होतो की तिथं झाडं लावून टाकावं. काल 4-5 झाडं आणलेत मी. तर आता बघू, ते तिथं प्लांटेशन करतो. आठवण म्हणून राहतील की बाबा पहिला बड्डे होता जे त्यांच्यासोबत नव्हता, पण त्यासाठी मी तिथं झाडं हे लावले. तर गाईज एक गोष्ट तेवढं मला चांगली केली लाईफमध्ये मी आतापर्यंत, की जोपर्यंत माझे वडील होते मी त्यांना प्राऊड फील करून दिलं. ही असल्या इमोशनल गोष्टी मी बोलत नाही कधी, पण काय काय टाईम असतात त्या टाईमला बोलावं लागतात. भाऊ आता ही जे बघतात माझ्या घरचे, आता ह्याच्यावर कसं रिॲक्ट करतील काय माहीत. पण बघू, मी काय काय आणले झाडं काल. बहुतेक हे आणले काय ते वॉटर ॲपल आणि स्टार फ्रूट का काय तर असं आहे. म्हणजे कधी खाल्लं नाही ते, पण बघू आता झाड लावल्यावर त्याचं फळ आल्यावरच खाऊ. तर काय ताने मामाला व्हिडिओ द्यायला लय आवडतं. ताने मामा पण आता आमच्यासोबत आहेत काही दिवसांनी. ताने मामा असतील नसतील पण व्हिडिओमध्ये म्हणलं काय गाठच पडा ना. लय दिवसात ना आला व्हिडिओ हो, हा, केळ लावताना. म्हणून म्हणलं आता लावू. तर गाईस ताने मामा आमच्या इथं माझे वडील लहान होते तेव्हापासून आहेत. हो. केवढं उतरताल मामा तुम्ही घरची सगळे बारकी बारकं होता? होतं. होय. हो, तर गाईज आमच्या वस्तीवर आता सगळ्यात जुना माणूस एकच राहिला आहे. एकच राहिली. तर गाईज बाय द वे मला कमेंट करून सांगा, आयफोनची क्वालिटी चांगली येते का ह्या कॅमेऱ्याची क्वालिटी चांगली येते? बाबा हे असं चाललंय. पडचेल लावता ना मागच्या मागं, हा? पडचेल मागं नाही 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 काय? नाही, नाही. जाऊ द्या ना, जाऊ दे जाऊ द्या. जाऊ दे जाऊ दे आईने, जाऊ दे आईने, जाऊ दे का. तर गाईज ताने मामा फनी माणूस आहे एकदम. ह्यांचं पूर्ण आयुष्य आमच्या इथं गेलंय, त्यामुळं हे आम्हाला घरचा मेंबर असल्यासारखंच आहेत. असं नाही वाटत कधी की हे बाहेरचे आहेत किंवा काय. उलट हेच आम्हाला रागवतात, वरडतात, आम्हाला शिव्या देतात वरनं. तर आज मला गाडी पण धुवायची, कारण गाडी पण घाण झाली आणि चेन पण लूप करायचे. काय राय ना, झाड घेऊन येऊ का तिकडं? बरं आलो, थांब. तर गाईज हे झाड आणलेले आम्ही, वॉटर ॲपल आणि स्टार फ्रूट म्हणून आहे. तरी कधी खाल्लं नाही. बघू आता लावल्यावर ह्याचं फळ आल्यावरच खाऊ. काय जळून जाते काय माहिती. चला घेतला खोर आहे की लवकर. तर गाईज इथं चूल पण आहे
कारण ते युद्ध हो काय हो जेवण नाही थांबायला पाहिजे. तर गाईज इथं सगळे आजोबा ह्यांचे सगळ्यांचे समाधी आहेत. मला वाटतं यूट्यूबवर पहिल्यांदाच कोण असलं समाधी दाखवत असेल. ए कुठं लावू आपण किती एक लावायचं इथं हां इथं एक लाव, इथं मध्ये एक झाड तोडलं, इथं एक लाव. तिथं मध्ये नका मग तिथं कोपऱ्यावर लावायचं वर कोपऱ्यावर का? हां तिथलं कोपऱ्यावर एक हां त्या कोपऱ्यावर लावायचं. लय असं नको लावायला, नाहीतर परत इथनं गाड्या जाणार नाहीत. चालू केलं आहे म्हणा. हां जिंकले काय अरे ही चालू आहे, व्हिडिओ चालू आहे, जीवन्या नाही. तर काय ह्यांना जीवन्याची एवढी सवय लागली. कोण आहे म्हणले की मनाने म्हणते ती जीवन्या आहे काय. तुम्ही इथला खडा घ्या, मी तिथला खडा घेतो, म्हणजे सगळ्यांना इक्वल. नाहीतर परत मला व्हिडिओत म्हणायचे ती माणसं काय नुसताच ब्लॉग पहिलंच म्हणते ती बाबा हे दोस्त म्हणते नुसताच व्हिडिओ करतो गाईज आम्ही हे करेंगे म्हणतो, काम तर काय करत नाही. ही काय खोळ आहे काय बदमाचा? हां दरवर्षी आहे ना आता आपण आपल्या वाढदिवसा दिवशी झाड लावायला जाऊ. बर तुझं वाढदिवस काय मग लावा, तुला माहित नव्हतं होय? नाही ना का तुला सकाळी नाही म्हणलं तर आम्ही बायचा वाढदिवस आहे. मला हॅपी बर्थडे सुद्धा म्हणला नाही तुम्ही. हे मला नाही माहितीच नाही तू काय तुला नाही मग म्हणलं झाड लावायचे आम्ही हॅपी बर्थडे म्हणला. तू काय म्हणला? मला नाही माहिती काय झालं. मी म्हणलं रे आम्ही बसाय म्हणतो आम्ही बायचा आहे वय. आता माहित आहे यार, माझा बर्थडे तरी म्हणणार नाही हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे माहीत असं तुझं म्हणा नाही. नाही का बरं माहिती नाही. दाने मामा तुमच्या काळात फोटो ही निघायचं का? म्हणजे फोटो ही कवा आलं तुम्हाला कवा कळतंय फोटो ही काढायचं? फुट नव्हतं कवा काय नव्हतं कवाच नव्हतं काय? कवाच काय नाही. म्हणजे हे आता आलंय काय? हो फुट नव्हतं काय नव्हतं. तसं कॅसेट ह्याच्यावर रेड हे लग्न टायमाला फिरवायची हा आणि तव्यावर फिरायचं त्याच्यात झालं. तव्यासारखं. हो अरे ते तसला म्युझिक प्लेअर असेल ते, त्यात रोल होता बसला हो पट्टीचा. आणि असं पुठीन त्याच्यात बारका टाच निघत तसं चुर करायचं. हा, ते तसलं म्युझिक प्लेअर नसतं गोल केक काय तर काय म्हणतात त्याला. असं गोल असते त्याला कॅशी टाकायचं हां. असतं. तो गाईज तान्या मामा हिंदी चालू झालं मग. तर गाईज तान्या मामाच्या काळात आता आपल्याला इंस्टाग्राम आहे सगळं आहे, तर ते त्यांच्या काळात कसं टाइम स्पेंड करत असतील. काय करा तान्या मामा तुम्ही तुमच्या टायमाला काय करायचं असं दुपारचं बोर व्हायला लागलं? दुपारचं बोरं व्हायला लागलं आंघोळ करायची पत्ते खेळायचे. पत्त्या जुगार खेळायचं म्हणा. जुगार खेळायचो. ताक प्यायचं पहिलं म्हणजे ताकाने व्हायचं काय गार राहायचं पोटात. आता कुठं पहिलं काढल्याशिवाय होते का काय होते काय तवा. आता यांना पाहिजे होय थम्सअप स्ट्रिंग आता थम्सअप लस्सी आमकं तमकं आम्हाला ताकाशिवाय काहीच नव्हतं. आणि कोटर. आणि क्वार्टर. आणि क्वार्टर तर काय ताने मला अजून रोज क्वार्टर लागते त्याशिवाय झोप येत नाही. संत्रा. तरी आम्हाला सुद्धा ओळखत नाही एकदा क्वार्टर पेल्यावर. पेल्यावर ओळखत सुद्धा नाही कुणाला. आमच्या एकदा साईडनं चालत होता, आम्ही बघते तर आम्हालाच बघतोय कोण आहे. काय दिवसानं आहे ना आपण पण इथंच असेल कुठं तर. हा. आपली पोरं तवा झाडं लावतील आपल्याला. आपण करतो हीच करते ना. तर काय असं म्हणायला नाही पाहिजे, पण ही कधी ना कधी होणार आहे. आपण इथं असणार आपली गाडी. तान्या मला फिरायलाच नेतो. 1 मिलियन जर झालं ना तान्या मला फिरायलाच नेतो ह्याला गोव्याला. होय तान्या मामा गोव्यालाही चाल का? होय गो म्हणला की लई मजा येते. तर गाईज मी आता 24 वर्षाचा आज झालो, बड्डे झाला माझा 24 वर्षाचा, पण आजपर्यंत मी गोव्याला गेलो नाही कधी. पण ताना मामा ती 3-4 वेळा जाऊन आलाय. ते पण दोस्तांसोबत. हे म्हातारं दिसतं असं नाही. चाटाळा जरा. सगळ्यात फिरली म्हणा. हा समुद्रावर गेलता गोव्यात? समुद्रावर गेलतो. काय बघितलं समुद्रावर? पाणी डान्स डान्स. लान्स होय मला वाटलं डान्स. खराट घोट पाणी लागायचं उभं. कसं पाणी लागायचं? खराट खराट. तर मामा आयुष्यात कवा काय होईल सांगता येतंय का? काय येत नाही सांगता तसं. हा मग जोपर्यंत आहे तोपर्यंत तोवरच मजा आहे. मजा करत राहायचं ना. हो एकदा गेलं की काय गेला की गेला संपला. म्हणून जोपर्यंत आहे तोपर्यंत हो. माणसांसोबत नीट वागा, हम्म नाहीतर ह्याच्या मागं ती बोला त्याच्या मागं हे तसलं करा. तसं तसं तेच की. फळानंतर बिस्तानं करायचं नाही. हा
आणि परत रडून काय उपयोग नाही. एकदा काय माणूस उपयोग नसल्यावर की चांगला होता आणि काय होता, जोपर्यंत आहे तोपर्यंत नीट वागायचं. फोटो काढ नीट फोटो नाही, व्हिडिओ चालू आहे. चालू कर नीट. नीटच चालू आहे हो, मामा. आ. तर गाईज पहिलं झाड ताने मामा लावते ते हो, पहिले वयानुसार आम्ही लावतोय. पहिलं ताने मामा, मग मी, मग आईने. शेणात हात घालू आहे मी पण. हा अरे हे जास्त आहे रे, हे जास्त आहे. आणि आळं कर लगेच. हा, हे तर माती टाक थोडी. बस. बरोबर का? माती वडा. आणि लव. म्हणाय ताने मामा गाणं. एक आंबा माझ्या गावा जीव झाला हा बावराय. तुळजापूरला जायचं हळद कुकू घ्यायचं. आंबा बायला वाह्याचं काय येडा बायला वाह्याचं. एक आंबा माझ्या गावा जीव झाला हा बावरा. तर काय आता हे झाड एवढीशी आहेत. बघू आपण आता, आपण मोठं युट्यूबर होईपर्यंत झाडं होतील का. तर काय ताने मामाला दुपारची झोप लागते, त्याशिवाय ताने मामाची काम होत नाही. एक डुलका मारल्याशिवाय त्यांना होत नाही काय. ताने मामाला सेपरेट बाहेर बाज लागते, पंखा लागतो चालू, त्याशिवाय घडी झोपत नाही. रुसतो लागेल 4 वाजताच कपडे घालून घरी. तर काय ही पॉईंट ऑफ व्ह्यू कसा आहे. हा अरे ते हे असं घ्यायचं, हे हातात घालायचं आणि गाडी धुवायची. तर काय आता मी जातो अकलूजला, जीवनने बोलवलंय. तर आता बघू, जेवणी करून येऊ. आता यायला उशीर होईल. उचक्या का लागायला लागल्या, कोण आठवण करायला लागलं मला बड्डेच्या दिवशी. आज वार शनिवार दिनांक 4 एप्रिल. आज आहे अमनचा बड्डे. त्याला देतो शुभेच्छाच्या बड्डे. तर हा रसमलाई केक आम्ही बनवायला लावलेला, केक डिलाईटवरून अकलूजचा. तर आम्हाला केक डिलाईट शाउट आउट. आम्हाला पण केक खूप आवडलेला आहे. तर